नाही, इंद्रजित सावंत म्हणून एक इतिहास संशोधक आहेत. त्यांचं तर मत याबद्दल वेगळंच आहे की खरी वाघनखं जलमंदिरात साताऱ्यात ठेवलेली आहेत असा त्यांचा दावा आहे. मला माहीत नाही, पण अल्बर्ट हॉलमधून लंडनमधून वाघनखं आणली तर ती एवढ्या गुप्ततेत का आणली? ती सातारच्या संग्रहालयात पोचली पण ही मागच्या दाराने. हे वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला पाहिजे होतं, पण तसं काही दिसत नाही. आणि आता त्या संग्रहालयाचं तिथं जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचं उद्घाटन किंवा त्याचं अनावरण किंवा त्याचे सगळ्यांना खुले करणार आहेत. त्याला तिकीट लावलेलं आहे सरकारने. म्हणजे वाघनखं आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणलेले आहेत वाघनखं. वाघनखं मिळवली नाहीत तर